बाळूमामांच्या मेंढराणी जत तालुक्यातील बागडेबाबांच्या पालखीभोवती घातले रिंगण, भाविकांच्या डोळ्यांचे फिटले पारणे। राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांचे परमशिष्य वैराग्य संपन्न संत बागडेबाबा यांनी सुरू केलेली चैत्रवारी पायी दिंडी वर्षानुवर्ष श्रद्धेनं पुढे चालत आहे। काळ बदलला, परिस्थिती बदलली, पण या दिंडीची भक्ती आणि परंपरा आजही तेवढ्या दृढपणे जिवंत आहे। चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी यंदाही पढेपूरकडे निघाली आहे। 15 लाखाच्या सागवानी आकर्षक रथात पालखी बुधवारी जत तालुक्यातील गोंधळेवाडी येथून निघाली आहे। शुक्रवारी पालखी गुंजेगावच्या माळरानावर येतात त्यावेळी श्री संत बाळूमामांच्या मेंढराणी श्री संत बागडेबाबांच्या पालखीभोवती रिंगण घातले आणि या दिंडीची खरी ओळख ठरली ती सुरुवातीलाच पार पडलेल्या बाळूमामांच्या मेंढरांच्या रिंगण सोहळ्याने आणि त्या क्षणी वातावरणच जणू भक्तिरसानं भारावून गेलं। पालखीसमोर उभ्या असलेल्या भाविकांच्या गर्दीत एक वेगळे शांत वातावरण निर्माण झाले। बागडेबाबांच्या पालखीभोवती मेंढरांनी हळूहळू फिरत रिंगण घालायला सुरुवात केली आणि पाहता पाहता त्या साध्या कृतीने भक्तीचा महासागर उसळला। टाळ मृदुंगाचा निनाद, नामस्मरणाचा गजर आणि त्या रिंगणात दिसणारी निरागसतेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले। रिंगण हा केवळ परंपरेचा भाग नसून श्रद्धेचा जिवंत स्पर्श आहे याची प्रचिती यावेळेस प्रत्येकाला आली। बाळूमामांच्या मेंढरांच्या या रिंगणामुळे दिंडीच्या प्रारंभी भक्तीचा उच्चांक गाठला गेला। वारकरी परंपरेत रिंगण सोहळ्याला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे। बाळूमामांच्या मेंढरांच्या सहभागामुळे या रिंगणाला एक आगळे वेगळे आध्यात्मिक अधिष्ठान लाभले आहे। यावेळी भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आज गुंजेगाव या ठिकाणी गेल्या वर्षी देखील बाळूमामाची मेंढरं ह्या ठिकाणी आपल्या या गुंजेगावच्या माळावरती फोंड्या माळावरती चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी रिंगण सोहळा पार पडला आणि पांडुरंगाच्या चरणी बागडेबाबांच्या चरणी प्रार्थना करतो की राष्ट्रीय संत गाडगेबाबा आणि वैराग्य संपन्न बागडेबाबांचा विचार सातत्यपूर्वक येणाऱ्या काळामध्ये अंधश्रद्धा नाही पण श्रद्धेवरती चालणारी ही मंडळी एक वारकरी संप्रदाय, एक असा संप्रदाय आहे की ह्या वारकरी संप्रदायामध्ये कुठल्याही पद्धतीचं जर बघितलं तर अगदी निस्वार्थीपणाने ही सेवा करणारं आणि स्वच्छ प्रतिमेचं काम म्हणजे वारकरी संप्रदाय। महाराष्ट्रामध्ये अनेक संत बघितले तर वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे संत बघायला भेटतात, पण जगाचे कल्याणी संतांची भूती ध्येय कटवती परोपकारी राष्ट्रीय संत गाडगेबाबांसारखा विचार येणाऱ्या काळामध्ये सर्वांच्या मनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे। तोच विचार घेऊन तोच वारसा घेऊन आम्ही पंढरपूरला भुयार ते पंढरपूर पायी दिंडी आम्ही काढतो आणि त्या ठिकाणी आज गुंजेगावाच्या या माळावरती प्रत्येक वर्षी मेंढराचा रिंगण सोहळा या ठिकाणी होतोय। पुढच्या वर्षापासून आम्ही घोड्याचा रिंगण सोहळा देखील करण्याचा संकल्प यावर्षी करतोय। पांडुरंगाच्या चरणी सगळी सुखी समाधानी एवढं मोठं युद्ध चालू आहे आणि सिलेंडर मिळत नाहीत, बाकी अनंत अडचणी आहेत, त्या सगळ्या अडचणीतून दूर हो असं साकडं मी पांडुरंगाच्या चरणी घालतोय। आमच्या भारतावरती आमच्या राज्यावरती आमच्या देशावरती कुठलेही संकट येऊ नये आणि सगळं शांत पद्धतीने पार पडावं अशी देखील पांडुरंगाच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो। धन्यवाद। बोला ब्युरो रिपोर्ट SBN मराठी जत।